नमस्कार. मी नंदकुमार मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा एक कार्यकर्ता. नुकत्याच झालेल्या फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्येच घमासान होऊन त्याच्यातील तिन्ही मित्रपक्ष एका समोर एक होते. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा गट आणि एका बाजूला रामराजे नाईक निंबाळकरांचा राज्यगट शिवसेनेच्या माध्यमातून. पण या निकालातून एक मात्र 100% निदर्शनास आलं की जनता पूर्णपणे संभ्रमा अवस्थेमध्ये होती. आज लोकसभा आणि विधानसभेला जरी राजेंच्या विरुद्ध मताचा कौल गेला असला तरी जनतेने पुन्हा फलटण नगरपालिकेला राजांच्या बाजूने कौल दिला असल्याचे निदर्शनास येत आहे. शेवटी लोकशाहीमध्ये विजय हा विजय असतो. तो विजय स्वीकारलाच पाहिजे, पराजय सुद्धा स्वीकारला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेच्या प्लॅटफॉर्मवरून आपलं आगामी आणि दुसरी विनिंग एक वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने दाखवतील यात मात्र काही शंका नाही. आगामी निवडणुकीमध्ये राजगट हा पूर्णपणे एक बूस्टर डोस घेऊन या निवडणुकीला सामोरे जातोय. त्याच्याच बरोबर आमचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही तर ह्या नमस्ते फलटणच्या न्यूजच्या माध्यमातून एक आवाहन करतो दोन्ही पवारांना की दोघांनी एकत्र या आणि ह्या महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्याची जी एक दिशा होती पवारांच्या विचाराची ती दिशा पुन्हा निर्माण करावं. कारण सामान्यातील सामान्य माणसाला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आणि धमक ही फक्त पवारांकडेच आहे. आणि ती या आगामी निवडणुकीला जे आपण मिनी मंत्रालय म्हणून संबोधतो पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून, तर ती नक्कीच सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळेल. पण आपण जर फलटण तालुक्याचा विचार केला तर निश्चितपणे फलटणची जनता ही रामराजेंच्या बाजूने आहे. हे आज मितीस्तरी सकृतदर्शिनी निदर्शनास येत आहे. नगरपालिकेच्या मताच्या टक्केवारीवरून मला कोणाचंही कौतुकास्पद काम करायचं नाही. फक्त मला एकच माहिती आहे की श्रीमंत रामराजेंचं योगदान 30 वर्षाचं आणि पुढे नव्याने ह्या तालुक्यामध्ये जो एक पेच प्रसंग निर्माण झालेला आहे ह्या तालुक्यामध्ये तो खूप चुकीच्या पद्धतीने निदर्शनास येत आहे. ही राजकीय संस्कृती जोपासली पाहिजे एवढंच मी सर्व मतदारांना आवाहन करतो. आणि मतदारांनी लोकभिमुख असा निर्णय घेऊन निश्चितपणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आपल्या मताचा टक्का देऊन योग्य दिशेने पावलं टाकतील. पण एक मात्र आहे की जर ऑफ द रेकॉर्ड पाहिलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचा जलवा हा 100% चालेल असं निदर्शनास येते, दिसते असं. पण त्याला तोडीस-तोड त्याला शरद पवार गटाची निश्चितपणे असणार हेही तितकं सत्य आहे. आता पुढच्या विरोधी पक्षांचा मला कोणाचाही नामोल्लेख करायचा नाही, कारण कोण किती नामोहरण झाले, कोण काय करते हे सगळं जनतेच्या लक्षामध्ये आले. म्हणून ते आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकीतला मताच्या टक्क्यावरून लक्षामध्ये येते.